केशवजी बोला. निखिला 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 साधा म्हणजे मला असा प्रश्न पडला की नेमकं आता सुषमाताई काय बोलतायत. कारण गेले काही दिवस भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जे वाक्य ना वाक्य मी बोलतोय की आमचे प्रवक्ते बोलतायत तीच वाक्य सुषमाताईंनी सांगितली. सेम आम्ही हेच सांगतोय की कधीपासून त्रिभाषा सूत्र आलं. मध्ये फक्त सुषमाताई एक संदर्भ विसरला, 1986 ला आणखीन एक शैक्षणिक धोरण आलं, त्यात सुद्धा त्रिभाषा सूत्र आलं. आणि त्याच्यानंतर ना 2002 असेल 2020 असेल त्रिभाषा सूत्र हे झालं. प्रश्न असा आहे मराठी राज्यात कंपल्सरी आहेच आहे. प्रश्न हिंदी जी उद्धव ठाकरे सरकारने का स्वीकारली माझा स्पेसिफिक प्रश्न होता. पहिलीपासून 3 भाषा स्वीकारल्या हव्यात, तिसरी भाषा हिंदी सक्तीची असावी असा माशेलकर समितीच्या अहवालातल्या रिपोर्टमध्ये आहे. ते त्यांनी का स्वीकारलं, तो अहवाल का स्वीकारला हा माझा साधा प्रश्न आहे. ती सक्ती काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलंय ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर मोर्चा काढायचा असेल तर आपल्याच धोरणाच्या विरोधामध्ये आपण घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे काढणार आहेत का ते त्यांनी इथे जाहीरपणे करावं. कारण महाराष्ट्रामध्ये कधी इंग्रजी सक्तीची कधी झाली, महाराष्ट्रामध्ये इंग्रजी सक्ती 2000 सालच्या दरम्यान झाली त्या सगळ्याच्यामध्ये. त्यामुळे दुसरी भाषा इंग्रजी सक्ती झाली, पहिली मराठी सक्तीची आहेच. त्यामुळे तिसरी भाषा घेण्याचा अधिकार विद्यार्थ्याला आहे, हिंदीची सक्ती नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता मला सांगा सुषमाताई याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय? मोर्चा कशासाठी काढताय जी सक्तीच नाही त्याबद्दल मोर्चा. बस मोर्चा सक्ती केलीच होती, ती उद्धव ठाकरे सक्ती केली होती, ती आम्ही दूर केली, त्याचं अभिनंदन करायचं हा साधा प्रश्न आहे. आता मला मी बोलू आता याच्यावर. तुम्ही ज्या वेळेला स्पेसिफिक प्रश्न विचारताय तेव्हा माझा सुद्धा अतिशय स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला आहे की देवेंद्र फडणवीसांनी जर सक्ती काढली असं तुम्हाला म्हणायचं असेल तर मग ती लेखी आदेश तर तुम्ही का काढत नाही. एक दुसरं असं की तुम्हाला एखादा वकील कायदेशीर नोटीस बजावतो की मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती धादांत खोटी माहिती देत आहे, तुम्ही त्याच्यावर बोलला नाही. अरे तुम्हाला कायदेशीर नोटिसा बजावण्यापर्यंतची वेळ आली. कायदेशीर नोटिसा तुम्हाला बजावल्या गेल्या की मुख्यमंत्री सरळ सरळ खोटं बोलत आहेत. उत्तर देतो मी. निखिला मला उत्तर द्यायचंय. बोला केशवजी. निखिला उत्तर देतो मी. द्या उत्तर. मला या ठिकाणी हिंदी सक्तीचं नाही अशा प्रकारची उद्धव ठाकरेंनी सक्ती केली होती. जी हिंदी सक्ती उद्धव ठाकरे यांनी केली होती ती सक्ती काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी तसं पत्रक निघालेलं आहे. हे पत्रक हिंदी सक्ती नसल्याचं पत्रक निघालं आहे. बरोबर. एक मिनिट. नंबर 2 नोटिसा देण्याचा अधिकार तुमचं प्रत्येक वकिलाचं याच्यामध्ये. आम्ही लोकशाही मानणारे आहोत. आम्ही विरोधात बोललं म्हणून घर जशी कंगनाचं घर तोडलं उद्धव ठाकरेंनी तसे करणारे आम्ही नाही आहोत. आम्ही कायदेशीरपणे उत्तर द्यायचं काम करतो. त्यामुळे कायदेशीरपणे जो कोणी देईल त्याला उत्तराचं काम करतो. उद्धव ठाकरेंनी विरोधात बोललं की घरं तोडायची, त्याच्या घरी जाऊन मारायचं, अशा प्रकारची कामं करणं हे आमचं काम नाही आहे ताई. त्यामुळे नोटीस कोणी देऊ शकतं.